मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका सुंदर अशा व्हिडिओमध्ये। आणि आज आहे रविवार म्हणजे फिरण्याचा वार। आणि तुम्हाला कुठे फिरायचं असेल तर आम्ही आहोत तुम्हाला सुंदर अशी पर्यटन स्थळ दाखवण्यासाठी। तर आज आपण जाणार आहोत अतिशय सुंदर अशा एका निसर्गरम्य पर्यटन स्थळाला भेट देण्यासाठी। तिथं आपल्याला नैसर्गिक आणि धार्मिक हे दोन्ही जे पर्यटन आहे ते एकत्र घडतं। तर मी सध्या उभा आहे या अजिंठ्याच्या डोंगरामध्ये आणि आज आपण जाणार आहोत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये असलेला सर्वात प्रसिद्ध जो कोणता धबधबा आहे तो म्हणजे धारेश्वर धबधबा, अर्थातच त्याला धारकुंड म्हणून सुद्धा अनेक लोक ओळखतात। तर आपण आज जाणार आहोत या धारेश्वर धबधब्याच्या भटकंतीसाठी। सध्या मी आहे तळनेर ह्या गावामध्ये, माझ्या पाठीमागेच ते गाव आहे। एक 5 मिनिटात मी चालून आल्यानंतर समोर आता मी सध्या ज्या ठिकाणी उभा आहे तिथं असा हा एक वन विभागाच्या वतीने इथं बोर्ड लावलेला आहे आणि तिथूनच आपल्याला एक सोपा रस्ता आहे, कारण तुम्ही रस्ता भटकू शकत नाही, कारण एकच रस्ता त्या ठिकाणी जातो आणि तुम्ही विचारतही गेले तरी या धारेश्वर धबधब्यापर्यंत जाऊन पोहोचता। तर आता जास्त वेळ नाही करत, आपण सरळ जाऊया आता या सुंदर अशा धारेश्वर धबधब्याकडे। मित्रांनो तुम्ही बघताय असे असंख्य धबधबे आहे या ठिकाणी। 2 धबधबे आहे, मात्र ही जी पूर्ण नदी वाहत येते या नदीवर खूप सारे धबधबे आपल्याला बघायला भेटतात। आणि आपल्याला जायचं आहे तर इकडे समोर जो ध्वज दिसतोय आपल्याला त्या बाजूने, आणि तिथून पॅच आहे तो खाली उतरायचा। आणि इकडे बघू शकता तुम्ही हा पूर्ण खानदेशचा भाग दिसतोय आपल्याला, सोयगाव तालुका सुद्धा त्याच्यामध्ये येतोय। आणि हा परिसर आहे या धारेश्वर वॉटरफॉल या ठिकाणचा खूप सुंदर असा निसर्ग। आपल्याला थोडासा वेळ झालेला आहे त्यामुळे लवकर खाली जायचं आहे। तर आपण आता समोर खूप तुम्हाला दाखवण्यासारखं आहे, तर त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। पाऊस मित्रांनो मी आता सध्याच्या पॅचला उभा आहे, जोरदार असा पाऊस या ठिकाणी चालू झालेला आहे। इकडं आपल्याला जे या बाजूला आहे आणि इकडं आपल्यासोबत आहे पुन्हा आपण रतनगडाच्या भटकंतीसाठी आपल्यासोबत होते। तर पुन्हा एक वेळेस आम्ही सोबत जात आहोत आता धारेश्वरच्या भटकंतीसाठी। आणि इकडं बघू शकता तुम्ही, इकडं बनोटी गाव आहे, त्या बनोटीचं आपल्याला धरण दिसतंय, मात्र आता पाऊस चालू झाल्यामुळे थोडंसं क्लिअर दिसत नाही आहे सध्या। आणि इकडं खाली या ठिकाणी पायऱ्या आहे आणि आपल्याला तिकडे जायचं आहे आता समोर। हे सुंदर असे माझ्या इकडे बघू शकता तुम्ही, या बाजूला धबधबे कोसळत आहे। आणि ह्याच जी नदी आहे, मला या नदीचं नाव माहीत नाही, तुम्हाला माहिती असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा। त्याच नदीवर हा धारकुंड धबधबा कोसळतो आणि इथं काही पायऱ्या केलेल्या आहे। आता सध्या मी ज्या ठिकाणी चालतोय त्या ठिकाणी, मात्र समोर 2 पॅच आहे या ठिकाणी अवघड। पाठीमागच्या वेळेस मी जेव्हा आलो तेव्हा एवढा पाऊस वगैरे नव्हता, त्याच्यामुळे थोडीशी परेशानी झाली होती। चढताना आपल्याला खूप असं थकवा जाणवतो, मात्र जे नवीन असतं त्यांच्यासाठी ह्या गोष्टी मी नेहमी सांगत असतो, फिरत राहा, यावेळेस तुम्हाला जाणवणार नाही। आणि इकडं खूप असं पॅच आहे भारी, समोर माझ्या एक नंबर व्ह्यू आपल्याला बघायला भेटतो। तर जाऊया आपण लवकर तिकडं। ह्या ठिकाणी बघू शकता तुम्ही, एक जी नदी आहे ना ती ह्या इकडच्या बाजूने येते आणि दुसरी जी आहे ती इकडून येते, आणि दोन्ही मिळून इथं समोर ह्या इथं खाली या बाजूला इथं या दरीमध्ये हा धारकुंड धबधबा कोसळतो। खूप असा सुंदर नजारा आहे हा। सध्या श्रावण महिना चालू आहे आणि श्रावण महिन्यामध्ये अनेक भाविक या ठिकाणी, महादेवाचं सुद्धा एक कपार आहे मोठी, तिथं महादेवाची पीठ आहे, धारेश्वर महादेवाची, तिथं खूप पर्यटक येत असतात। तर की किती सुंदर असं ठिकाण आहे। मात्र माझ्या या दोन्ही बाजूला बघू शकता तुम्ही की खूप अशा बॉटल भरलेल्या आहे। हे खूप म्हणजे वाईट वाटतं बघून की तुम्ही जर का बॉटल आणल्या भरलेल्या तर परत घेऊन जा ना। एवढं सुंदर ठिकाणाचं जे आहे, ज्याची सौंदर्य आहे, याची सुंदर जे ठिकाण आहे, याचं जे पावित्र्य आहे ते अशा या बॉटल फेकल्यामुळे, कचरा फेकल्यामुळे खूप वाईट वाटतं। कारण या बॉटल आपण परत घेऊन जायला पाहिजे, आपण आणलं आहे ना तर परत न्यायला हवं। खूप पडलेलं आहे इथं। सुसाट्याची हवा सध्या या ठिकाणी सुटलेली आहे, त्याच्यामुळे आता आपण थोडं खाली आलो, इथं हवा थोडी कमी लागेल।
मित्रांनो काय झालं नेमकाच थोड्या वेळापूर्वी पाऊस पडला आहे, तो पण थोडासा रिमझिम पाऊस झाला, त्याच्यामुळे जो रस्ता आहे ना तो पूर्णपणे असा माती असल्यामुळे स्लिपी झालेला आहे, तर खूप काळजी घेऊन उतरावं लागतं आहे आम्हाला. तर तुम्ही जर आले आणि पाऊस पडला तर थोडीशी काळजी घेऊन या आणि तुमच्याकडे प्रॉपरली शूज पाहिजे चांगले, तरच किंवा तुम्ही या ठिकाणी उतरायला सोपं जाईल तुम्हाला. नाहीतर तुम्ही चप्पल वगैरे असेल तर रस्ते सोडून द्यावं लागेल तुम्हाला, कारण त्याशिवाय तुम्ही चप्पल घालून जाऊ शकत नाही या ठिकाणी. आली का बघून धबधबा कसा होता मित्रांनो? फायनली जो एक पॅच होता, जो स्लिपी पॅच होता, तो आमचा संपलेला आहे. आता थोडंसं सावकाश उतरावं लागलं पाऊस झाल्यामुळे. मात्र एवढंही काही रिस्की नाही आहे आमच्यासाठी, तर कारण आम्ही असे खूपच पॅच आतापर्यंत उतरलो आणि चढलो आहे. मात्र नवीन जे असतात त्यांना थोडंसं काळजी घेऊनच उतरावं लागतं. आणि आम्ही माझंही सांगतोय मी की कितीही फिरलो असलो तरी निसर्गात थोडंसं काळजी घेऊनच हे करावं लागतं, ती घेतलेलीच आहे. समोर आपला आता अर्धा आपण उतरलेला आहोत या धारकुंड धबधब्याचा ट्रेक, आणि एक पॅच बाकी आहे आपला, तो झाल्याच्यानंतर आपण सरळ नदीमध्ये जाऊन पोहोचतो. थोडं समोर आल्याच्यानंतर पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झालेली आहे. मात्र आम्ही पावसाचा आनंद घेण्यासाठीच आलेलो आहोत. आणि मी आता ज्या ठिकाणी उभा आहे तर माझ्या समोर एक पूर्णपणे कातळकडा दिसते तुम्हाला, त्याच्यामध्ये काही गुहा कोरलेला आपल्याला दिसत आहे. मात्र त्याचं काम अपूर्ण सोडलेलं आहे, त्याचं आता आपलं काय कारण असेल ते आपल्याला माहिती नाही. मात्र तुम्हाला दाखवतो मी. या ठिकाणी बघू शकता तुम्ही समोर काही गुहा कोरलेल्या आहेत, तिथं गवत पण जास्त झालेलं आहे, त्याच्यामुळे व्यवस्थित दिसत नसेल तुम्हाला. मात्र या ठिकाणी आहे ना, इथं आहे त्या. कसा आहे तुमचा अनुभव इथला? अनुभव खूप छान वाटत आहे, मस्त. हा डोंगर पाहिला की असं वाटतं की उडी मारा. तुमचा कसा आहे सांगा? रतनगड नंतरचा सेकंड ट्रिप आहे या ब्लॉगर सोबत. फार छान अनुभव आहे माझं. तर म्हणणं तुम्ही सगळे या युट्यूबर सोबत फिरा, कमी खर्चात चांगले चांगले स्पॉट दाखवतो. मित्रांनो आता मी एका सुंदर अशा या ठिकाणी येऊन पोहोचलो आहे, आणि इथं माझ्या या बाजूला बघू शकता तुम्ही, इकडं खतरनाक अशी कातळकडा आहे. इथं हा धारकुंड धबधबा कोसळतो. माझ्या या बाजूला बघू शकता तुम्ही, इकडं हा खाली जाणारा रस्ता आहे, जो एक पॅच बाकी आहे तो. आणि इकडे जी नदी आहे आणि समोर त्या ठिकाणापर्यंत तुम्ही जर बनोटीकडून आला, चाळीसगाव सोयगाव या रस्त्यावरील बनोटीवरून, तर तुम्ही या ठिकाणी बाईक घेऊन येऊ शकता. आणि सर्वात सोपा हाच रस्ता ह्या धबधब्याच्या ठिकाणी येण्यासाठी आहे. आणि तुम्हाला जर थोडंसं ट्रेक करून यायचं असेल तर तुम्ही जो सिल्लोड ते चाळीसगाव रस्ता आहे नागद मार्गे, त्याच्यावर करंजखेड ते चिंचोलीच्या मधामधून वाकी हे गाव आहे, त्या वाकी गावापासून समोर आल्याच्यानंतर आपण तळनेर या गावापर्यंत येतो. आणि त्या तळनेरमध्ये तुमची गाडी वगैरे लावून तुम्ही समोर पायी ट्रेक करू शकता. साधारण अर्धा ते पाऊण तासामध्ये तुम्ही या ठिकाणापर्यंत येऊ शकता. जास्तीत जास्त 1 तास तुम्हाला लागेल. कोणत्या गावचे काका? आम्ही अंतरोडी तालुका बुलढाणा. मग बघा बुलढाणा जिल्ह्यातून या ठिकाणी पर्यटक आलेले आहे. कसं वाटलं तुम्हाला हे ठिकाण? एकदम चांगलं वातावरण. धबधबा वगैरे बघितला? दर्शनासाठी आले होते का तुम्ही? दर्शन घेतलं महादेवाचं. बरोबर, ठीक आहे, चालेल. माझ्या आता ह्या बाजूला तुम्हाला दिसतंय तो आहे हा धारकुंड धबधबा, जो आपण लगेच जो पॅच संपतोय आपला या ठिकाणी, इथून खाली आले आपल्या दृष्टीत पडतो. आणि इकडे खळखळ अशी नदी वाहते. तर मी आता समोर जाण्यासाठी आतुर आहे खूप, कारण तुम्हाला सुद्धा दाखवायचं आहे. मी ज्यावेळेस पाठीमागे आलो होतो तेव्हा पाण्याला एवढा फोर्स नव्हता, आज खतरनाक असा फोर्स आहे. तर बघूया आपण काय दिसतोय बाप हा धबधबा. आज नो चॅलेंज आहे डायरेक्ट आज.
ठिकाणी उभा आहे. तर माझ्या या बाजूला बघताय तुम्ही, या इथं आहे, हा आहे तो गारकुंड धबधबा. खतरनाक असं फोर्स त्याला आहे आणि हवासुद्धा तुम्हाला या ठिकाणापर्यंत त्याचा आवाज येत नसेल तुम्हाला नक्कीच, की या ठिकाणापर्यंत तो धबधबा कोसळत आहे. खतरनाक असं त्याचं रौद्ररूप आहे आणि खूपच सुंदर असा हा धबधबा. माझ्या या बाजूला इकडे बघू शकता तुम्ही, भरपूर असे पर्यटक आज रविवार म्हणजे फिरण्याचा वार असल्यामुळे या ठिकाणापर्यंत आलेले आहेत आणि एवढी सुसाट्याची हवा आहे, आपण जाऊ शकत नाही त्या धबधब्याखाली अक्षरशः. हा बघू शकता तुम्ही हा धबधबा, की किती रौद्ररूप आहे त्याचा. मित्रांनो, खतरनाक असा फोर्स या गारकुंड धबधब्याला आहे, जो माझ्या पाठीमागे आता कोसळतोय. तुम्ही बघितलंच असेल की खूप असा खतरनाक धबधबा कोसळतोय. आणि आपल्याला जायचं आहे तर त्या बाजूला जिथे की कपारीमध्ये एक धारेश्वर महादेवाचं पिंड आहे आणि खूप सारे या ठिकाणी जे काही नैसर्गिक पर्यटनासाठी येतात, तर कोणी धार्मिक पर्यटनासाठी, तर या ठिकाणी त्यांचे दोन्ही पर्यटन होतं. तर आपल्याला जाण्यासाठी आता फोर्स जास्त असल्यामुळे या ठिकाणाहून जावं लागणार आहे. तिथं एक दोरी बांधलेली आहे, ती दोरी पकडून आपल्याला या नदीच्या पलीकडच्या बाजूला त्या ठिकाणी जायचं आहे. तर फायनली आपण येऊन पोहोचलो आहोत या ठिकाणी. तो इथं कोसळतोय आपल्या बाजूला आणि इकडं माझं पाठीमागे या ठिकाणी आहे ती एक गुहा आहे. त्या गुहेत जाणार आहोत आपण आता. आणि काय व्ह्यू आहे ना खरोखर, तो पाहण्यासाठी तुम्हाला या ठिकाणापर्यंत यावं लागेल. आता मी येऊन पोहोचलेलो आहे. तर आपण अगोदर त्या बाजूला होतो तिकडच्या, आता नदी क्रॉस करून आपण इकडून आलो आणि माझा ह्या ठिकाणी तिथे हा धबधबा कोसळतो आहे. पाठीमागे खतरनाक असा हा धबधबा आहे. मग फोर्ससुद्धा इतका खतरनाक आहे की मी त्याच्यापासून चालणार आहे 100 ते 150 फुटापर्यंत अंतरावर आहे. इथपर्यंत पाऊस येतोय आणि इकडे या बाजूला ही कपार आहे. आतमध्ये इथं महादेवाचं मंदिर आहे, आतमध्ये खूप मोठी कपार आहे ही. तरी खतरनाक असा अनुभव आहे आणि तर रीलमध्ये येताना एवढी सुंदर हवा आहे. ते आता धबधब्याजवळ पोहोचलेलो आहे आणि बघताय तुम्ही, तो आहे माझ्या पाठीमागे कोसळतोय तो गारकुंड धबधबा. हवा येते या ठिकाणी, तुम्हाला सांगू शकत नाही असा खतरनाक अनुभव आहे हा. पूर्णपणे ओला होतोय, पाणी आपल्याला कुठे आंघोळ करायची गरज नाही, एवढा खतरनाक ओला मी या ठिकाणी झालेलो आहे आता.
आपलं आता ह्या ठिकाणचं धारेश्वर महादेवाचं दर्शन आणि धारकुंड धबधबा सुद्धा बघणं झालेलं आहे. आता संध्याकाळचे 5 वाजलेले आहे. आपल्याला आता लवकर परत जायचं आहे. तर अगोदर आपण आलो होतो तेव्हा पाऊस चालू होता, आता ऊन पडलेला आहे या ठिकाणी. तर खतरनाक असा ट्रेक आपल्याला आता चढून वर जायचं आहे आणि ऊन असल्यामुळे थोडासा थकवा जाणू शकतो. तर जाऊया आपण आता परत. खूप सुंदर हे ठिकाण होतं, नक्की भेट देत चला तुम्ही. आता तुम्हाला आमचा रिटर्नचा थोडासा प्रवास दाखवतो आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया आता लवकरच अजून एका अशा सुंदर ठिकाणच्या व्हिडिओमध्ये. कारण अशी आपली भटकंती नेहमी याच्या पुढे सुद्धा चालूच राहणार आहे. तर आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि माझं अजून मी अनेक ठिकाणी फिरत असतो, अनेक काही सुंदर माझे व्हिडिओ असतात, ते तुम्हाला इंस्टाग्रामवरती माझी लिंक दिसते, त्या ठिकाणी फॉलो करा. तुम्हाला त्याच्यावर अतिशय सुंदर ठिकाणांचे व्हिडिओ आपल्याला बघायला भेटतील. खूप साऱ्या रील्स त्याच्यावर भेटतील, कारण सर्व व्हिडिओ मी यूट्यूबला टाकू शकत नाही. तर त्याच्यावर सुद्धा अनेक व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. तर फॉलो करायला विसरू नका इंस्टाग्रामवर. खतरनाक असा हा आपला जो धारेश्वर धबधबा आहे त्याचा आता आपण या ठिकाणून निरोप घेऊया आणि तुमचा सुद्धा निरोप घेतो. धन्यवाद. ह्या ठिकाणी आपल्याला एक काका भेटलेला आहे, ते सुद्धा आपले व्हिडिओ बघता नेहमी. कोणत्या गावचे काका तुम्ही? जालन्यावरून आलेले आहे आणि